शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बातमी। तर शेतकरी मित्रांनो, आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता तसेच नमो शेतकरी योजनेचा हे 7वा हप्ता हे शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे। म्हणजेच की आता त्याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, त्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता व तसेच नमो शेतकरी योजनेचा हे 7वा हप्ता तरच तुम्हाला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ती यादी बघणार आहोत। कोणत्या शेतकऱ्याला आता पीएम किसानचा 20वा हप्ता व तसेच नमो शेतकरीचा 7वा हप्ताही मिळणार आहे। अपात्र आणि पात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, ती यादी बघायची असेल तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आता शेतकरी मित्रांनो बघा, आता लाडक्या बहिणीचे सुद्धा पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे व त्याच्या आता पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनाचे हे दोन्ही हप्ते एकत्र शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर मिळणार आहे। कधी मिळणार आहे, कोणत्या तारखेला मिळणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला यादी बघायची असेल तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं गुगल ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। शेतकरी मित्रांनो, आता बघा हे गुगल ॲप्लिकेशन बघू शकता। तर गुगल ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्या समोर सुद्धा अशा प्रकारे इंटरफेस ओपन होणार आहे। लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, मग ओपन झाल्यानंतर इथं तुम्हाला सर्च करायचं आहे पीएम किसान। म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, अशा प्रकारे इथे पीएम किसान सर्च करायचं आहे। तर सर्वात पहिले तुम्हाला टॅप करून इथे तुम्हाला पीएम किसान सर्च करायचं आहे। शेतकरी मित्रांनो बघू शकता की सर्च केल्यानंतर तुमच्या समोर कुछ अशा प्रकारे इंटरफेस ओपन होणार आहे। शेतकरी मित्रांनो बघा, ही पीएम किसान सन्मान निधी योजनेची ही 100% जी काही साईट आहे, अशा प्रकारे ही साईट तुम्हाला ओपन होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही साईटच तुम्हाला ओपन करायची आहे, दुसऱ्या साईटवर तुम्हाला क्लिक करायचं नाही आहे। शेतकरी मित्रांनो बघू शकता की इथं पीएम किसान सन्मान निधी योजनेची ही साईट ओपन झालेली आहे। आता या साईटवर तुम्हाला क्लिक करायचं, म्हणजे की आता बघा गव्हर्नमेंट ऑफिशियली साईट आहे, बघा ही गव्हर्नमेंट आहे, ठीक आहे। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले या साईटला तुम्हाला ओपन करायचं आहे। शेतकरी मित्रांनो, आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जर आपल्याला यादी बघायचं असेल तर या साईटला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर शेतकरी मित्रांनो बघू शकता की अशा प्रकारे तुमच्या समोर सुद्धा इंटरफेस ओपन होणार आहे। शेतकरी मित्रांनो, इथून तुम्ही लँग्वेज सुद्धा बदलू शकता। बघू शकता की जर तुम्हाला इथं हिंदी किंवा मराठी येत असेल तर इथं बघू शकता, ठीक आहे। आता इथून तुम्ही लँग्वेज सुद्धा बदलू शकता। आता इथे मी मराठी लँग्वेज केलेली आहे, तिथे आपला मराठी सर्च होणार आहे, ठीक आहे। शेतकरी मित्रांनो, आता खाली आल्यानंतर इथे बघू शकता की आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा म्हणजेच की आता 20वा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर कधी जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, सर्वात खाली आल्यानंतर आपण सर्वात पहिले पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हे 19वा हप्ता आपला 24 फेब्रुवारी 2025 रोजी आपल्या बँक अकाउंटवर जमा झाला होता। आता शेतकरी मित्रांनो, आपण प्रतीक्षा करत आहात की आता 20वा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर कधी जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो बघा, 20वा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला काही कामे सुद्धा करण्याची खूप गरजेचे आहे। जर तुम्ही ते काम केले नाही तर तुम्हाला 20वा हप्ता मिळणार नाही। लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, आता जर तुम्हाला ते काम पूर्ण करावेच लागेल। जर तुमचे ते काम पूर्ण नसेल तर तुम्हाला 20वा हप्ता व तसेच नमोचा 7वा हप्ता तुमच्या बँक अकाउंटवर मिळणार नाही। ते काम कोणते आहे शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या। सर्वात पहिले आता खाली आल्यानंतर तुम्हाला ते ई-केवायसी ऑप्शन बघायला मिळणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्याचे ई-केवायसी नसल्यामुळे त्यांचे जे काय हप्ते आहेत ते पेंडिंगवर आहे, त्यांना मिळाले नाही आहे। आणि बरेच शेतकरी असे सुद्धा आहे की त्यांचे जे काय मोबाईल नंबर सुद्धा त्यांचे पीएम किसान सन्मान निधी योजना लिंक नाही, तसेच आधार कार्ड सुद्धा लिंक नाही आहे। शेतकरी मित्रांनो बघा, जर तुमचं सुद्धा ई-केवायसी पूर्ण असेल तरच तुम्हाला पीएम किसानचा आता हे हप्ता मिळणार आहे। व तसेच बघा, जर तुमचं आधार कार्ड बँकला लिंक असेल तरच तुम्हाला जे काय पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळणार आहे। व शेतकरी मित्रांनो बघा, आता अशा शेतकऱ्याला हे हप्ता मिळणार आहे की त्यांच्या नावावर जमीन असणे गरजेचे आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही इथं मोबाईल नंबर सुद्धा अपडेट करू शकता। इथं बघा, इथं मोबाईल नंबर तुम्हाला अपडेट करायचा। जर पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या जे का लाभार्थ्यांना जेव्हा हप्ता येतो इथं तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला सगळे हप्ते चेक करायचे असेल की आतापर्यंत आपल्याला किती हप्ते मिळाले, इथं स्टेटसचं ऑप्शन बघायला मिळणार आहे। बघू शकता, इथं क्लिक करून तुम्ही आतापर्यंत आपल्याला किती हप्ते मिळाले ते तुम्ही इथं टॅप करून चेक करू शकता। व तसेच शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला लाभार्थ्याची यादी बघायची असेल तर इथं बघू शकता की इथं लाभार्थ्याची यादी अशा प्रकारे आपल्यासमोर ओपन होणार आहे। बघू शकता इथं लाभार्थ्याची यादी, ठीक आहे। हे लाभार्थ्याच्या यादीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर लाभार्थ्याची यादी आपल्याला कशा प्रकारे बघायची आहे सगळं इन्फॉर्मेशन सांगणारच आहोत। शेतकरी मित्रांनो बघा, आता लाभार्थ्याची यादी ओपन केल्यानंतर बघू शकता की डेट आणि इथं तारीख इथं तुम्हाला दाखवेल, ठीक आहे, बेनिफिट लिस्ट म्हणून, ठीक आहे। आणि सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही माहिती तुमची स्वतःची भरायची आहे, तुमच्या स्वतःच्या गावाची भरायची आहे। म्हणजे तुम्हाला कोणत्या गावाची यादी बघायची आहे ही माहिती तुम्हाला भरायची आहे।
शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला इथं स्टेट निवडायचं आहे. बघा आता स्टेट निवडायचं आहे तर इथं स्टेटवर क्लिक करायचं आहे. सध्या शेतकरी मित्रांनो आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर इथं महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. शेतकरी मित्रांनो एवढे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो आपला जिल्हा कोणता इथे तुम्हाला निवडायचा आहे. तर तुम्हाला इथं जिल्ह्यावर क्लिक करायचं आणि मी एक डेमोमध्ये कोणता सुद्धा जिल्हा घेतो. आता बघा शेतकरी मित्रांनो इथे मी यवतमाळ जिल्हा घेतलेला आहे. ठीक आहे. आणि इथं महाराष्ट्र. ठीक आहे. आता आपला सब डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे. शेतकरी मित्रांनो सब डिस्ट्रिक्ट म्हणजे आपला क्लिक करून आपला तालुका निवडायचा आहे. आता बघा तालुका तुम्ही कोणता सुद्धा घेऊ शकता. आता आपण एक तालुका घेतलेला आहे बघू शकता की हे पुसद आणि जिल्हा निवडलेला यवतमाळ आणि महाराष्ट्र आपण हे स्टेट निवडलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो आपण हे डेमोमध्ये घेतलेलं आहे. व तसेच आता इथे व्हिलेज. आता शेतकरी मित्रांनो हे गाव तुम्हाला इथं गाव निवडायचं. तुम्हाला कोणत्या गावची यादी बघायची आहे. ठीक आहे. कोणत्या लाभार्थ्याची यादी बघायची आहे. कोणत्या गावात जे काही लाभार्थी लोक आहे त्यांची यादी बघायची असेल तर इथे क्लिक करून तुम्हाला ते गाव सिलेक्ट करायचं बघू शकता. आता सिलेक्ट केलेलं आहे. शेतकरी मित्रांनो सिलेक्ट केल्यानंतर इथे भरपूर सारे गाव आहे. आता आपण इथे एक नंबरचंच गाव घेणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो आता बघा इथं आपण स्टेट निवडलेलं आहे. हे तुम्हाला माहिती खूप चांगल्या प्रकारे भरायची आहे. इथं स्टेट तुम्हाला स्टेट निवडायचं म्हणजे की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. ठीक आहे. आता इथं बघा डिस्ट्रिक्ट निवडायचे म्हणजे की तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे. तर सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तालुका आणि इथं गाव निवडायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथं हे निवडायचं आहे. निवडल्यानंतर शेतकरी मित्रांनो इथं तुम्हाला गेट रिपोर्ट वाले ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. बरेच शेतकरी असे सुद्धा मला कमेंट्स करायचं आहे की दादा मला हे बघता येत नाही. तर बघा शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगत आहे की अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करायचं. काहीही अवघड नाही आहे आपल्या गावाची यादी बघायला. आता शेतकरी मित्रांनो इथं गेट रिपोर्ट वाले ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. शेतकरी मित्रांनो बघा गेट रिपोर्ट वाले ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता बघा अशा प्रकारे तुमच्या गावाची यादी ही ओपन होणार आहे. शेतकरी मित्रांनो बघा ही यादी ओपन झालेली आहे. ही गावानुसार यादी आहे. या यादीत जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला PM किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता तसेच नमो शेतकरी योजनेचा ही 7वा हप्ता हे तुमच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो आता PM किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यात वाढ सुद्धा होणार आहे. आणि अशा शेतकरी सुद्धा आपला कमेंट करत आहे की दादा आता नमोचा हप्ता हे आपल्याला 3000 रुपये मिळू शकेल का. म्हणजे की नमोच्या हप्त्यामध्ये हे वाढ झालेली आहे का. शेतकरी मित्रांनो बघा अजून सुद्धा वाढ झालेली नाही आहे. तुम्हाला नमोचे 2000 रुपये मिळणार व तसेच PMचे किसानचे हे 2000 रुपये मिळणार. आता हे अधिवेशन यानी की पावसाळी अधिवेशन चालू झालेले आहे कालपासून. त्या अधिवेशनात जर आपल्याला जाहीर करण्यात आलं तर तुम्हाला PM किसानचे आणि नमोचे ज्या अधिवेशनाचं जर जाहीर झालं की बा हप्ता हे वाढ होणार आहे तर शेतकरी मित्रांनो निश्चितच वाढ होऊ शकते. आता अधिवेशन पावसाळी चालू आहे. ठीक आहे. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घर बसल्या अशा प्रकारे यादी बघू शकता. तर शेतकरी मित्रांनो काही जर प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा.